पुण्यातील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी पीएमपीएमएलच्या पर्यटकांसाठी विशेष 10 बसेस सुरू आहेत। वीकेंड आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी 10 बसेस पर्यटकांसाठी उपलब्ध असतील। पर्यटकांकडून 500 रुपये तिकीट दर आकारला जाईल। मुंबईत उन्हाळी सुट्टीत एसटीच्या लांब पल्ल्याच्या 764 नवीन फेऱ्या धावणार आहेत, तर 15 एप्रिलपासून जादा फेऱ्या टप्प्याटप्प्याने सुरू केल्या जातील। उन्हाळी सुट्टीत होणारी प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतलाय। महाराष्ट्राला लवकरच आणखी एका नव्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे। सध्या 11 वंदे भारत एक्सप्रेस सुरू असून लवकरच आणखी काही महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू केली होण्याची शक्यता आहे। मात्र ही गाडी जर धावली तर महाराष्ट्रातून धावणारी ही 12वी वंदे भारत असेल। शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना 5 लाख रुपयांचं विमा संरक्षण मिळणार आहे। साई संस्थानं भाविकांना विमा संरक्षण देण्याचा मोठा निर्णय घेतलाय। त्यासाठी साई भक्तांनी दर्शनाला येण्याअगोदर साई संस्थांच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करणं बंधनकारक आहे। देहू देवस्थाननं विठ्ठल रखुमाई यांच्या मूर्तीला चंदनाची उटी लावलेली आहे। संत तुकोबारायांच्या मंदिरातील सेवकांच्या हस्ते ही चंदनाची सुगंधी उटी लावण्यात आली। उन्हाळ्यात मूर्तींना थंडावा मिळावा यासाठी चंदनाचा लेप लावण्यात येतो। चंदनाच्या उटी बरोबरच विविध फळांचा नैवेद्य देखील अर्पण करण्यात आलाय। मध्य रेल्वे प्रशासनानं अनधिकृत तिकीट दलालांवर कारवाईचा बडगा उगारलाय। गेल्या आर्थिक वर्षात तब्बल 2 कोटी रुपयांचे रेल्वे तिकीट जप्त करण्यात आलेली आहेत। यात प्रवास झालेली आणि प्रवास करण्यायोग्य अशा दोन्ही प्रकारातील तिकिटांचा समावेश आहे। धुळे जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंशापर्यंत पोहोचलाय आणि त्यानुसार महापालिका अलर्ट मोडवर आलेली आहे। या पार्श्वभूमीवर शहरातील 5 रुग्णालयांमध्ये उष्माघात कक्ष तयार करण्यात आले। तसंच दुपारी 12 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन महापालिकांनी केलं। शहरात गेल्या काही दिवसांपासून उन्हाळा वाढला असून नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागतंय। सकाळी 11 वाजल्यापासूनच तापमानाचा पारा वाढतोय, त्यामुळे कामानिमित्त फील्ड वर्कवर जाणाऱ्या काही नागरिकांना डिहायड्रेशनचा त्रास होतोय। डॉक्टरांकडे उपचारांसाठी येणाऱ्या अशा रुग्णांची संख्या वाढल्याचं चित्र आहे। नंदुरबार जिल्ह्यात येत्या 2 दिवसात वातावरणात बदल दिसणार असून पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। रब्बी हंगामातील पिकांची काढणी मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे जर पाऊस पडला तर पिकांचं मोठं नुकसान होण्याची देखील शक्यता आहे। लासलगावमध्ये उद्यान आणि डिजिटल अंगणवाडीचे लोकार्पण करण्यात आलं। शहरातील अंबिकानगरमध्ये 30 लाख रुपये खर्च करून उद्यान आणि डिजिटल अंगणवाडी उभारण्यात आली आहे। छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे आक्रमक झालेत। शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नसाल तर सर्वपक्षीय नेत्यांसाठी गावबंदी मोहीम हाती घेणार असा इशारा जरांगेंनी राज्य सरकारला दिलाय। तर शेतकऱ्यांनी एकजूट होऊन ताकदीनं याबाबत आवाज उठवावा असं आवाहनही जरांगेंनी केलंय। भिवंडीतील मानकोली अंजूर फाटा चिंचोटी रस्त्याच्या दुरुस्ती कामाचा प्रारंभ झाला। खासदार सुरेश म्हात्रेंच्या हस्ते दुरुस्ती कामाला सुरुवात झालेली आहे। तर पुढील 90 दिवसात रस्त्याचं काम पूर्ण होणार असून दिवाळीनंतर कॉन्क्रिटीकरणाचं काम केलं जाईल। धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत धारावी पुनर्वसन प्राधिकरण आणि नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कडून झोपडीधारकांचे पात्रता निश्चितीसाठी सर्वेक्षण सुरू आहे। सर्वेक्षण अंतिम टप्प्यात असतानाही अनेकांनी सर्वेक्षण करून घेतलं नाहीये। कागदपत्र जमा केलेली नसून त्यामुळे अशा झोपडीधारकांना कागदपत्र सादर करण्यासाठी 15 एप्रिलपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे। मोटार वाहन कायद्याअंतर्गत अपघातग्रस्तांना देण्यात येणाऱ्या भरपाईच्या रकमेमधून वैद्यकीय विमा योजनेद्वारे मिळणारी रक्कम ही वजा करता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठाने दिलाय। तसंच विमा योजनेअंतर्गत मिळालेली रक्कम विमाधारक आणि विमा कंपनी यांच्यातील कराराचा भाग असतं आणि ती कायदेशीर भरपाई दाव्यापासूनच स्वतंत्र असते असंही पूर्णपीठाने उपरोक्त निर्वाळा देताना प्रामुख्याने स्पष्ट केलंय। धर्मरक्षक अहिल्याबाई होळकर एक युग हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। या चित्रपटाच्या पोस्टरचं जेजुरी गडावर प्रकाशन करण्यात आलं। हा सिनेमा येत्या 23 मेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटामध्ये अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी अहिल्याबाई यांची भूमिका साकारली आहे। पिंपरी चिंचवडच्या चारोली इथल्या थोरल्या पादुका मंदिरात 200 फूट उंच भगवा ध्वज उभारला जाणार आहे। चारोली इथं ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं पूजन केलं जातं। त्याच परिसरात हा 200 फूट उंच भगवा ध्वज उभारला जाईल। गुढीपाडव्याच्या निमित्तानं त्याचं भूमिपूजन आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते पार पडलं।
स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त अक्कलकोट शहरातून प्रभात फेरी काढली जाणार आहे आणि यावेळी पाळणा कार्यक्रम, भजन तसंच काकड आरती अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले। प्रकट दिनानिमित्त येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचीही सोय करण्यात आली आहे। ठाण्याच्या कोपरीमध्ये जय अंबे महाराष्ट्र देवीची प्राणप्रतिष्ठा झाली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे आणि यावेळी एकनाथ शिंदे सहकुटुंब उपस्थित होते। लातूरमध्ये एक धाव सायबर सुरक्षेसाठी या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी हे मॅरेथॉनचं आयोजन केलं गेलं। स्पर्धेत शेकडो महिला, पुरुष तसंच लहान मुलांनी सहभाग घेतला। राज्य वीज नियामक आयोगानं वीज दर कमी केल्यानं आणि त्यासाठी वेगळे अंकगणित मांडल्यानं पुढील 5 वर्षात महसूल किती आणि कसा मिळेल याची चिंता महावितरणला लागली आहे। कमाल वीज मागणी कमी करण्याचं उद्दिष्ट ठेवून सायंकाळी 5 ते रात्री 10 या वेळेमध्ये स्मार्ट मीटर धारक, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांना 20% अधिक दराच्या तरतुदीमुळे स्मार्ट मीटर बसवण्याच्या मोहिमेमध्ये अडचणी येण्याची चिन्ह आहे। चिपळूणच्या मालघरमधील तांबी धरणात 27 वर्ष तरुण बुडालाय। तरुण बैलाला पाणी पाजण्यासाठी गेला असताना ही दुर्घटना घडली आहे। बोटीच्या सहाय्याने बेपत्ता तरुणाचा शोध सुरू आहे। बुलढाण्यात 4 चाकी गाडीमध्ये पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळलाय। घातपात झाल्याचा पोलिसांना संशय आहे। स्वतःच्या गाडीमध्येच त्याचा हा मृतदेह आढळलाय। आदिवासी वनहक्क कायद्याच्या योग्य अंमलबजावणीसाठी नंदुरबारमध्ये निदर्शनं करण्यात आली। सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेनं हे आंदोलन केलेलं आहे। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातल्या मौजा जुवी इथल्या एका रहिवाशाची हत्या करण्यात आली आहे। 60 वर्षाच्या शेतकऱ्याचा अज्ञातांनी गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे। नक्षलवाद्यांनी हत्या केल्याचा संशय आहे। सध्या पोलीस तपास करत आहेत। अभिनेता सैफ अली खान याच्या वांद्रे येथील घरात घुसून त्याच्यावर चाकूने वार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला बांगलादेशी नागरिक आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजाद याने जामिनासाठी सत्र न्यायालयामध्ये अर्ज केलाय। तसंच त्याला या प्रकरणामध्ये गोवण्यात आल्याचा दावाही त्यांनी केलाय। मुंबई अहमदाबाद मार्गावर टँकरचा भीषण अपघात झाला। भरधाव टँकर उड्डाण पुलावरून सर्व्हिस रोडवर कोसळला। अपघातात चालक आणि वाहक गंभीर जखमी झालेत। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झालाय। ओडिशाच्या कटक जिल्ह्यात एक्सप्रेसचा अपघात झालाय। बंगळुरू कामाख्या एसी एक्सप्रेसचा हा अपघात झाला। एक्सप्रेसचे 11 डबे रेल्वे रुळावरून घसरलेले आहेत। नंदुरबारमध्ये सूर्यफुलाची लागवड करण्यात आलेली आहे। अनेक शेतकऱ्यांनी सूर्यफुलाच्या पेरणीला प्राधान्य दिले, त्यामुळे सूर्यफुलाचं पीक बहरल्याचं दिसून येतंय। यंदा सूर्यफुलाचं उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे। गोंदिया जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीनं स्तरीय पशु पक्षी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। या प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांनी आणि पशुपालकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली। यावेळी शेतकऱ्यांचा कृषी विभागाच्या वतीने सत्कारही करण्यात आला। ठाण्यातील शहापूरमध्ये भाऊ राऊत या शेतकऱ्यानं पडवळ आणि काकडीची लागवड करण्यात आलेली आहे। या पिकातून 4 महिन्यात 1 ते 1.5 लाखांचं उत्पन्न मिळणार आहे। तसंच वातावरणातील बदलांचाही परिणाम होत असल्यानं उत्पादनात घट होण्याचीही खंत शेतकऱ्यांना वर्तवली। वाशिममधील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्या मार्च एंडिंगमुळे आठवडाभर बंद आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीत अडचणी येत आहेत। तसंच शेतकऱ्यांना त्याचा शेतमाल खासगी बाजारामध्ये कमी दराने विकावा लागतोय, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटकाही बसतोय। नांदेडमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी पैसे जमा करून पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था केली आहे। उन्हाळ्यामध्ये पशुपक्ष्यांची तहान भागवावी यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी हा छोटासा पुढाकार घेतलाय। 450 विद्यार्थ्यांनी पैसे गोळा करून ही व्यवस्था केली आहे। राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्यानंतर ज्या मतदारांनी मनसेला मतदान केलं त्यांचे आभार मानलेत। तसंच मतदान करूनही ईव्हीएम मध्ये त्यांची नावं दिसली नाहीत, त्यांचेही त्यांनी आभार मानले। कुंभमेळा आणि गंगेतील पाण्याच्या टीकेवरून राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे। प्रश्न कुंभमेळा आणि गंगेच्या अपमानाचा नाहीये, तर प्रश्न पाण्याच्या दर्जाबाबतचा आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलंय। मुंबईच्या नद्यांवरून राज ठाकरेंनी विधान केलंय। मुंबईमध्ये 5 नद्या होत्या, त्यापैकी 4 मारल्या गेल्या। सांडपाणी, झोपडपट्ट्या या सगळ्या गोष्टींमुळे त्या मेल्या, असं त्यांनी म्हटलेलं आहे। तसंच आता 5वी मिठी नदी असून तिची अवस्था अत्यंत वाईट झाल्याचंही राज ठाकरेंनी म्हटलंय।
इतिहास जातीमधून कशाला पाहताय असं संतप्त सवाल राज ठाकरेंनी मेळाव्यामधून केलाय. तसंच 300 वर्षांपूर्वीच्या इतिहासावर आपण आज भांडतोय. इतिहास वाचवायचा असेल तर पुस्तक वाचावं लागेल असं विधान राज ठाकरेंनी केलंय.